हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर उद्या महाशिवरात्र आहे, सगळ्यांचाच उपवास असतो. उपवासाला आपण खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालीपीठ वगैरे बनवतो. पण त्यासोबत चटपटीत असं काहीतरी हवंच असतं. त्यासाठी मग आपण हा बटाट्याचा चिवडा बाहेरून विकत आणतो. पण बाहेरून आणण्यासाठी सुद्धा तो परवडत नाही, कारण तो खूप महाग असतो. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल बटाट्याचा चिवडा झटकीपट पद्धतीने घरच्या घरीच बनवणार आहोत. तर हे घरच्याच वापरामधले बटाटे मी घेतलेले आहेत. बटाटा शक्यतो इंदोरी घ्यायचा, म्हणजे त्याचे साल पातळ असते आणि त्याचा बटाट्याचा चिवडासुद्धा खूप छान होतो. पण इथे मी घरच्या वापरातलेच बटाटे घेतलेत आणि स्वच्छ धुवून साली काढून घेतलेत. तर अशा पद्धतीने आता किसणीवर आपल्याला किस काढायचा आहे त्याचा. तर तो किस खूपच छोटा वाटत होता, म्हणून मी ते दुसरी किसणी घेतली आणि ह्या मोठ्या साईजने आता आपण ह्या बटाटा किसून घेऊया. आणि बटाटा बघा कशा पद्धतीने पकडलाय आणि फक्त पुढेच प्रेस करत आपल्याला हा किसायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने असं आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर हे बघा, मोठा मोठा किस पडलेला आहे इथे. तो पाण्यामध्येच आपण किसतोय, कारण जर किसेल तसा तो लाल होऊ शकतो, म्हणून पाण्यामध्येच आपण किसून घेतोय. आता इथे सगळा बटाट्याचा किस मी इथे किसून घेतलाय. आता पाण्यामध्ये हा स्वच्छ थोडासा धुवून घेऊ आणि दुसऱ्या एका पाण्यामध्ये घालू. हा बटाट्याचा किस साधारण आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे स्टार्च असेल तो निघून जाईल. शक्यतो आता नवीन बाजारामध्ये जे बटाटे आलेत तेच वापरा, म्हणजे त्याला स्टार्च कमी असतो. तर अजून आपण दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. असं आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याचा किस लाल होणार नाही आणि चिवडासुद्धा लाल होणार नाही. आणि हा बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाटा शिजवायची किंवा ती सुकवायची सुद्धा गरज नाही, एकदम झटकीपट आपण हा बनवू शकतो. पण हे बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाटे थोडे कडकच घ्यायचे, नरम अजिबात घ्यायचे नाही. बटाटा स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने घेतलाय, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल. 5 मिनिट हे असंच ठेवूया, म्हणजे पाणी निथळून जाईल. 5 मिनिटानंतर बघू शकताय बटाट्याचा किस थोडा मोकळा मोकळा झालाय. आता मी ते सुती कापड अंथरलंय, त्याच्यावरती हा पसरवून देऊया. 10 मिनिट असंच सुकवत ठेवूया, म्हणजे जो काही बटाट्याच्या किसमध्ये ओलसरपणा असेल तो सुती कापडामध्ये मुरला जाईल. तरी ते सगळा कापडावरती हा बटाट्याचा किस अंथरून घेतलाय आणि 10 मिनिट झाले की हा आता किस बघू शकताय पूर्णपणे सुका झालेला आहे. आता आपण हा तळून घेऊया. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. तेल कडकडीत गरम झालं. आता गॅसची फ्लेम मीडियम केली आहे आणि आपण हा बटाट्याचा किस घालून घेऊया आणि लगेचच हलवायचं नाही, नाहीतर मग ते जाळीला चिकटलं जातं, कारण बटाटा थोडा चिकट असतो तर तो चिकटला जातो. त्यामुळे पूर्ण बुडबुडे थोडेसे कमी झाले की मगच परतवायचं. हे बघा, मस्त कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा. लक्षात ठेवा, म्हणजे आपण जेव्हा बटाट्याचा किस कढईमध्ये घालतो तेव्हा लगेचच परतवायचं नाही. थोडेसे असे बुडबुडे कमी आले की मगच परतवायचं, म्हणजे तो छान तळला जातो. तरी ती बुडबुडी थोडी कमी झालेत. आता आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने. आणि बटाट्याचा चिवडा काय सगळ्यांनाच आवडतो, उपवास असो किंवा नसो. तर अशाच पद्धतीने सगळा बटाट्याचा किस आता मी तळून घेते. तर इथे बघा, पांढरा शुभ्र सगळा बटाट्याचा किस इथे मी तळून घेतलाय. आता त्याच तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे, मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे मिठाची चव शेंगदाण्याला लागेल. चिवड्यामध्ये गेल्यावर ते अळणी लागणार नाहीत शेंगदाणे, त्यामुळे थोडंसं मीठ घालून मी हे तळून घेते. तर आता शेंगदाणे काढून घेऊया आणि
उपवासाचा चिवडा आहे, थोडासा चटपटीत तर झालाच पाहिजे. तर इथे मी 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेत, त्यासुद्धा याच्यामध्ये घालून तळून घेऊया. एकदम कुरकुरीत तळून घ्यायच्या. थोड्याशा जरी त्या ओल्या राहिल्या तरी मग चिवडा नरम पडू शकतो. आणि मिरच्या थोड्याशा तळल्या गेल्या, त्यानंतर मी याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घातली आणि कढीपत्त्याची पानेसुद्धा कुरकुरीत अशी तळून घेतली. आता आपण जो बटाट्याचा चिवडा बनवून घेतला त्याच्यावरती आपण हे शेंगदाणे घालून घेऊया. मिरची आणि कढीपत्तासुद्धा घालून घेऊ. बघा किती छान दिसतोय. एका वाटीमध्ये आता 2 चमचे पिठी साखर घेतले, त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घातले आणि दोन्ही आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे हे चिवड्यामध्ये घातल्यानंतर एकत्रितरित्या मिक्स होईल. तर आता या चिवड्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊ आणि हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण बटाट्याचा किस आहे तो थोडासा लांबट आहे, तर तो तुटू शकतो. त्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करायचं. बघा उपवासाचा गोड चिवडा हा इथे तयार झाला आहे. तर महाशिवरात्र आहे, तुम्ही नक्की घरी बनवा. हा खुसखुशीत आणि कुरकुरीत बटाट्याचा चिवडा खूप महाग भेटतो, पण आज आपण घरातील वापरातीलच बटाट्यापासून हा चिवडा बनवला आहे. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती कुरकुरीत हा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे. एकदम कमी खर्चामध्ये भरपूर असा चिवडा बनलेला आहे. 5 बटाट्यापासून साधारणपणे 1 किलो चिवडा इथे तयार झाला आहे. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा घरी हा बटाट्याचा चिवडा नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.